लेक्चर मध्ये आपण काय बघितलेलं आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड केलेले आहे. कशामुळे? ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोलमुळे तयार झालेले इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड केले. आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू सिस्टीम ऑफ चार्जेस. सिस्टीम म्हणजे लार्ज नंबर ऑफ चार्जेस असतील, तिथं मोर दॅन 3, 4, 5 चार्जेस असतील तर तिथं सिस्टीम ऑफ चार्जेस म्हणायचं. त्याच्यामुळे तयार झालेलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल कसं फाइंड करतात लक्ष द्यायला. आता एक हा पॉइंट घेतलेला आहे, पॉइंट पी घेतलेला आहे. या पॉइंट पी पासून काही डिस्टन्स वरती एक चार्ज आहे Q1, त्याला आपण चार्ज, ते डिस्टन्स जे आहे ते R1 म्हणू. त्याच्यानंतर दुसरा चार्ज घेतला Q2, त्याचं डिस्टन्स जे आहे ते R2 घेतलं. हा एक चार्ज घेतला Q3, डिस्टन्स R3. या पद्धतीनं n चार्जेस घेतलेले इथं. हा जो चार्ज आहे Qn आहे आणि त्याचं जे डिस्टन्स असेल ते Rn असेल. या पद्धतीनं सिस्टीम ऑफ चार्जेस आहेत, n नंबर ऑफ चार्जेस आहेत, R1, R2, R3, R4, R5 अप टू Rn असे डिस्टन्सेस आहेत त्या चार्जेसचे. आणि मग यांच्यामुळे तयार झालेलं टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल कुठं फाइंड करायचंय? P पॉइंटला किती पोटेन्शियल तयार होते ते आपल्याला फाइंड करायचंय. सिंपल फॉर्म्युला आहे, सिंपल कन्सेप्ट आहे. तर बघा इकडं V1 इज पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल प्रोड्यूस्ड ऍट पॉइंट P पॉइंटला तयार झालेलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल. मग ह्याचा फॉर्म्युला आहे सिंपल, 1/4πε0 इंटू Q1 डिवायडेड बाय R1. याच पद्धतीनं सिमिलरली V2 प्रोड्यूस झालेलं आहे. V2 चा फॉर्म्युला, त्याच्यानंतर V3 आणि नेक्स्ट Vn, हे जे फॉर्म्युले आहेत सिमिलरली आपण लिहू शकतो. सिमिलरली सेकंड जे पोटेन्शियल तयार झालेलं आहे V2 इज इक्वल्स टू 1/4πε0 इंटू Q2 अपॉन R2. त्याच्यानंतर V3 फॉर्म्युला, V3 इज इक्वल्स टू 1/4πε0 इंटू Q3 डिवायडेड बाय R3. नेक्स्ट nth फॉर्म्युला, nth पोटेन्शियल कुठल्या चार्ज मुळे? n नंबरच्या चार्ज मुळे तयार झालेलं पोटेन्शियल 1/4πε0 इंटू Qn डिवायडेड बाय Rn. या पद्धतीने हे पोटेन्शियल्स तयार झाले. तर टोटल जे पोटेन्शियल असणार आहे, टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल, हे सगळ्यांची बेरीज असणार आहे. टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड करायचे. टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज पोटेन्शियल V इज इक्वल्स टू V1 प्लस V2 प्लस V3 प्लस अँड सो ऑन अप टू Vn. या पद्धतीनं n नंबर ऑफ जेवढे चार्जेस असेल तेवढ्यांची सम घेतली. या व्हॅल्यूज ठेवल्या तर V1 ची व्हॅल्यू 1/4πε0 इंटू V1 ची व्हॅल्यू आहे ही, V2 ची, V3 आणि Vn च्या सगळ्या व्हॅल्यू आपण पुट करू. तर Q1 डिवायडेड बाय R1 प्लस 1/4πε0 इंटू Q2 डिवायडेड बाय R2. सिमिलरली V3, Vn यांच्या व्हॅल्यूज 1/4πε0 इंटू V3 ची व्हॅल्यू Q3 डिवायडेड बाय R3 प्लस अँड सो ऑन प्लस Vn ची व्हॅल्यू सेम याच पद्धतीने 1/4πε0 इंटू Qn डिवायडेड बाय Rn. यांच्यामधून कॉमन निघणारा पार्ट कॉमन घेऊ. कोणता आहे? 1/4πε0, 1/4πε0 हा पार्ट कॉमन निघतो. सगळ्यामधून कॉमन घेतला 1/4πε0 इन ब्रॅकेट शिल्लक राहते Q1 अपॉन R1, Q1 अपॉन R1, Q2 अपॉन R2 प्लस Q3 डिवायडेड बाय R3 प्लस अँड सो ऑन Qn डिवायडेड बाय Rn. बघा एकदा, तर यांच्यामधून 1/4πε0 जो पार्ट आहे तो आपण कॉमन घेतलेला आहे. शिल्लक राहिलेला पार्ट ब्रॅकेट मध्ये लिहिला आणि मग याला आपण काय करू? समेशनच्या फॉर्म मध्ये लिहिता येईल. समेशन कसं? तर हे 1/4πε0 इंटू समेशन मध्ये I इज इक्वल्स टू 1 to n. नंबर ऑफ चार्जेस जेवढे आहेत तेवढी व्हॅल्यू I इक्वल टू 1 to n. काय समेशन कोणाकोणाची? चार्ज डिवायडेड बाय डिस्टन्स, चार्ज डिवायडेड बाय डिस्टन्स, चार्ज QI डिवायडेड बाय RI. याचा अर्थ काय? I व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला 1 to n चेंज करता येते. म्हणजे कशी? तर इथं 1 ठेवलं Q1 अपॉन R1, हे समेशन प्लस
पुढची व्हॅल्यू 2 Q2 अपॉन R2 समेशन म्हणजेच प्लस नेक्स्ट व्हॅल्यू Q3 अपॉन R3 अप टू Qn अपॉन Rn पर्यंत ही व्हॅल्यू आपल्याला चेंज करता येते. या पद्धतीने हा जो फॉर्म्युला तयार होते कशाचं तयार होते तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू सिस्टीम ऑफ चार्जेस. या पद्धतीने हा सिंपल फॉर्म्युला एक लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. आपण आता नेक्स्ट पॉइंट बघणार आहे का इक्विपोटेन्शियल सरफेस. म्हणजे इक्विपोटेन्शियल सरफेसची डेफिनेशन किंवा कन्सेप्ट काय असते बघू. हा एक समजा स्पेअर घेतलाय, स्पेरिकल सरफेस घेतलाय, याच्यावरती जे काही चार्जेस डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत या पद्धतीने हे चार्जेस डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. ह्या सरफेसचं त्याच्या सेंटर पासून जे डिस्टन्स असणार आहे ते डिस्टन्स सेम असणार आहे. किती असणार आहे ते डिस्टन्स रेडियस एवढं डिस्टन्स आहे. सरफेस वरचा कुठलाही पॉइंट घेतला तर किती डिस्टन्स येते रेडियस एवढं डिस्टन्स येते. ठीक आहे. आणि मग ह्या सरफेस वरती कुठल्याही पॉइंटला जर पोटेन्शियल मोजलं तर ते पोटेन्शियल सेम राहते, त्याला इक्विपोटेन्शियल सरफेस म्हणायचं. बघा इकडं कसं तर समजा जे चार्जेस आहेत क्यू चार्ज घेतलेला आहे डिस्ट्रीब्यूट केलेला आहे आणि क्यू चार्ज पासून पोटेन्शियल जे तयार झालेलं असणार आहे सेंटरला ते पोटेन्शियल किती असणार आहे V इक्वल टू किंवा सेंटरला आपण एक चार्ज ठेवला तरी चालेल किंवा सरफेस वरती ठेवला तरी 1/4 पाय एप्सिलॉन 0 इनटू चार्ज Q डिवाइडेड बाय R हा फॉर्म्युला आहे. बघा इकडं R एवढ्या डिस्टन्सला सेंटर पासून R एवढ्या डिस्टन्सला म्हणजे डिस्टन्स सेम आहे प्रत्येक पॉइंट सरफेस वरच्या, त्याच्यामुळे पोटेन्शियलची व्हॅल्यू पण सेम राहणार. डिस्टन्स सेम आहे प्रत्येक पॉइंटला, त्याच्यामुळे पोटेन्शियलची व्हॅल्यू सेम राहणार. म्हणजे पोटेन्शियल सेम असेल तर त्याला म्हणायचं इक्विपोटेन्शियल सरफेस. म्हणजे डेफिनेशन द सरफेस ऑन व्हिच, डेफिनेशन लक्षात घ्यायची, द सरफेस ऑन व्हिच इलेक्ट्रिक पोटेन्शियल at every point, electric potential at every point is same. This surface is called equipotential surface. Each surface is called equipotential surface. या पद्धतीने इक्विपोटेन्शियल सरफेसची डेफिनेशन झाली. आता याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट बघा काय आहे तो. तर हे इक्विपोटेन्शियल सरफेस वरती पोटेन्शियल डिफरन्स किती येतंय, वर्क डन किती असणार आहे. चार्ज समजा आपल्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मूव्ह करायचं आहे तर वर्क डन किती होते ते बघू आपण. समजा हा एक पॉइंट घेतला, ए पॉइंट घेतला आणि हा पॉइंट घेतला, बी पॉइंट घेतला. पोटेन्शियल ऍट ए इज व्ही. ए पॉइंटला जे पोटेन्शियल असणार आहे ते व्ही ए घेऊ, बी पॉइंटला जे पोटेन्शियल असणार आहे ते व्ही बी घेऊ. इक्विपोटेन्शियल सरफेस वरती VA इज इक्वल्स टू VB. दोन्ही पोटेन्शियल सेम असणार आहे तर देयरफॉर पोटेन्शियल डिफरन्स जो असणार आहे तो पोटेन्शियल डिफरन्स V इज इक्वल्स टू VA मायनस VB. ही व्हॅल्यू किती असणार आहे 0 असणार आहे. इक्विपोटेन्शियल सरफेस वरती पोटेन्शियल डिफरन्स 0. मग आता आपल्याला काय करायचं वर्क डन टू मूव्ह द चार्ज. वर्क डन चा फॉर्म्युला वर्क डन टू मूव्ह द चार्ज. एखादा चार्ज मूव्ह करायचा आहे डिस्प्लेस करायचा आहे चार्ज ऑन इक्विपोटेन्शियल सरफेस किती असेल ते आपण फाइंड करू. वर्क डन टू मूव्ह द चार्ज ऑन इक्विपोटेन्शियल सरफेस. बघा एकदा तर वर्क डन चा फॉर्म्युला जो आहे तर इक्विपोटेन्शियल सरफेस वरती VA मायनस VB पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल्स टू वर्क डन पर युनिट चार्ज. वर्क डन जागेवर ठेवला हे मल्टिप्लिकेशन मध्ये आणलं. डेफिनेशन आहे पोटेन्शियल डिफरन्सची. पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू वर्क डन पर युनिट चार्ज. वर्क डन इज इक्वल्स टू Q इंटू VA मायनस VB. म्हणजे VA मायनस VB ची आपण व्हॅल्यू फाइंड केलेली आहे किती 0. वर्क डन इज इक्वल टू 0 असणार आहे कुठं इक्विपोटेन्शियल सरफेस वरती. ह्या ज्या व्हॅल्यू आहेत हे सीईटी साठी नोट करून ठेवायच्या. सीईटी असेल नीट असेल तर या गोष्टी नोट करून ठेवायच्या तर व्यवस्थित लक्षात घ्यायचंय. सीईटी नीट हे जे एंट्रन्स एक्झाम आहेत त्याच्यासाठी सिंपल आपण या गोष्टी सांगितलेल्या आहेत. डेफिनेशन लक्षात ठेवायची, पोटेन्शियल डिफरन्स लक्षात ठेवायचे आणि तिथं वर्क डन किती प्रोड्यूस होते ते पण लक्षात ठेवायचे. वर्क डन 0 असणार आहे आणि पोटेन्शियल डिफरन्स पण 0 असणार आहे. आपण आता काही
सीईटी आणि नीट साठी इम्पॉर्टंट असलेला फॉर्म्युले किंवा इम्पॉर्टंट असलेला पार्ट बघणार आहे. तर त्याचा बोर्डाला काय उपयोग नाहीये. जे काही इलेक्ट्रिक फ्लक्स बघितलेले आपण, इलेक्ट्रिक फ्लक्सचा सीईटी नीट साठी क्यूब जे आहे ते क्यूब साठी कसं वापर होतोय, क्यूब मध्ये इलेक्ट्रिक फ्लक्स किती असते ते आपण फाइंड करू. बघा इकडं इलेक्ट्रिक फ्लक्स हा समजा एक क्यूब घेतला, क्यूबच्या सेंटरला एक चार्ज ठेवलेला असा क्यू एवढा चार्ज ठेवलेला आहे. तर सेंटर मधून पास होणारे जे इलेक्ट्रिक फ्लक्स असणार आहे, ठीक आहे, सेंटरला ठेवलेला असा चार्ज आहे, क्यूबच्या सेंटरला चार्ज आहे, तर चार्ज समजा प्लस क्यू एवढा चार्ज आहे. तर सेंटर मधून पास होणारे इलेक्ट्रिक फ्लक्स किती असेल ते electric flux phi is equals to q divided by epsilon 0 center passing through center of the cube. त्याच्यानंतर दुसरा पार्ट घेतला आपण, इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू वन फेज, पासिंग थ्रू वन फेज ऑफ द क्यूब. तर बघा त्याचा पार्ट काय आहे. ही एक फेस घेतला, इकडची असेल किंवा समोरचा असेल किंवा या साईडचा असेल, वरचा फेस असेल, कुठलाही फेस असेल, ही साईडचा घेतला आपण, या पद्धतीने घेतला क्यू. मग वन फेस साठी फाय इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय असेल, क्यू अपॉन 2 इंटू इप्सिलॉन 0, क्यू अपॉन 2 इंटू इप्सिलॉन 0. त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो तिसरा फॉर्म्युला बघा, इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू सेंटर ऑफ वन एज, सेंटर ऑफ वन एज किंवा वन साइड जी आहे, या साइड आहेत असे टोटल, तर या साइड मधून पास होणार इलेक्ट्रिक फ्लक्स किती असेल. हे घेतला सेंटर ऑफ वन एज, चार्ज क्यू ठेवलेला आहे, तर त्याचा फॉर्म्युला जो असेल फाय इज इक्वल्स टू क्यू अपॉन 4 इप्सिलॉन 0. आणि लास्ट एक राहते सेंटर वन कॉर्नर, इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू वन कॉर्नर ऑफ द क्यूब. हा क्यूब दिलेला आहे, क्यूबच्या एका कॉर्नर मधून पास होणारे जे इलेक्ट्रिक फ्लक्स असेल ते इलेक्ट्रिक फ्लक्सची व्हॅल्यू किती. हा एक कॉर्नर घेतला, तिथं चार्ज क्यू ठेवलेला आहे आणि मग इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल्स टू क्यू डिवायडेड बाय 8 इप्सिलॉन 0. या पद्धतीनं असे फॉर्म्युले तयार होते. तर त्याला आपण असे नाव दिलं तरी, सेंटर म्हणलं तरी चालेल, वन फेस म्हणलं तरी चालेल, हे असेल वन एज असेल आणि हे कॉर्नर म्हणू याला, कॉर्नर 8 कॉर्नर आहेत, तर इलेक्ट्रिक फ्लक्स किती होते, क्यू अपॉन 8 इप्सिलॉन 0 होते. या पद्धतीनं हे जे फॉर्म्युले आहेत त्याच्यावरती डायरेक्ट एक्झाम्पल विचारलेलं असेल, तर चार्ज दिलेला असेल, इप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू पुट करायची 8.85 10⁻12 वर, ही जी व्हॅल्यू इप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू पुट करून चार्ज मध्ये त्यांचं कॅल्क्युलेशन करायचंय आणि मग कॅल्क्युलेशन करून जे काय आन्सर येईल हे डायरेक्ट क्वेश्चन विचारले त्या पार्ट वरती. कधी कधी डायरेक्ट फॉर्म्युले पण विचारले, तर फॉर्म्युले केअरफुली लक्षात ठेवा आणि पाठांतर करा. ठीक आहे.